को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. जाधव साहेब, आज पूर्व विदर्भ आढावा बैठक घेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे. काय सांगाल बैठक? असं आहे की 6 महिन्यापूर्वीच माझ्याकडे पूर्व विदर्भ या विभागाची शिवसेना नेता म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि ही माझ्यावर जबाबदारी देत असताना माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना माझ्याकडून पक्षवाढीच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या कारणास्तव त्यांनी हा भाग माझ्याकडे दिलेला आहे. आम्ही आमची जी पारंपरिक रामटेकची लोकसभा मतदारसंघाची जागा जी होती ती जागा आमच्या पक्षाकडे राहावी याकरता आम्ही आटोकाट प्रयत्न केला. ती जागा निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही व्यूहरचना केली, परंतु महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये ती जागा मित्रपक्ष काँग्रेसला गेली. परंतु आता हे जे 5 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये एकूण 28 आमदारांची संख्या आहे आणि 28 पैकी 14 आमदार हे भाजपा आणि आमच्याकडून सोडून गेलेली शिवसेना यांचे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळं या 14 जागा ह्या आमच्याकरता काम करण्याकरता त्याचबरोबर पक्षाला मागणी करता म्हणून आम्हाला पूर्णपणे मोकळे झालेले आहेत. त्या 14 जागांचा आढावा घेणं, त्या 14 जागांचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर अन्यही जागा काही अदलाबदल करता येतील का, तिथं आमचा सक्षम उमेदवार आहे का याचा अभ्यास करण्याकरता, याची माहिती घेण्याकरता म्हणून आज मी या पूर्व विदर्भ संपर्क नेता या नात्यानं या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या दृष्टीनं मी प्रत्येक जिल्हावाईज इथं तिथला विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मी आढावा घेतो आणि हा आढावा घेत असताना त्या मतदारसंघामध्ये आमचा संभाव्य उमेदवार कोण असू शकतो, आम्ही कोण उमेदवार आम्ही डोळ्यासमोर ठेवू शकतो किंवा तो जो कोणी इच्छुक उमेदवार आहे त्याची माहिती गोळा करणं आणि त्या पार्श्वभूमीवर त्याचा अभ्यास करणं आणि तो संपूर्ण अहवाल आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब यांच्यासमोर ठेवणं ही विभागीय नेता आणि आमचे सगळे मुंबईपासूनचे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. संजय शिरसाट यांनी असं म्हटलं होतं की आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ अशा पद्धतीने त्यांनी भाषा केली. असं आहे की संजय शिरसाट बोलले ते मी ऐकलं, पण भाजपाला हे कधी सहन होत नाही. भाजपाला फक्त आपणच मोठं व्हायचं असतं आणि हे मोठं ह्याच्या हव्यासापोटीच त्यांनी 35 वर्ष प्रामाणिकपणे ज्या शिवसेनेनं आपली मैत्री निभावली त्या शिवसेनेला सुद्धा संपवण्याचा घाट घातला आणि तीच कर्माची आणि त्यांच्या या विचारांची दुष्कृत्याची ही फळं आज ते भोगतायत. आणि म्हणून संजय शिरसाट हे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यात मोठे आहोत. संजय शिरसाटांनी हे सातत्यानं भाजपासमोर बोलण्याचं धाडस दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे. रत्नागिरीनंतर आता सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पोस्टर वार पाहायला मिळते आहे. बाप बाप होता अशा पद्धतीचे राणेंचे पोस्टर लागलेले आहे. जो कोण कोणाचा बाप, कोण कोणाचा पोरगा, हे जे काही युद्ध सुरू झालं आहे ते महायुतीमध्ये सुरू झालेलं आहे आणि महायुतीमधले हे युद्ध जे काही तुम्ही म्हणता, पोस्टर वार असेल, शाब्दिक वार असेल, निवडणुकीमध्ये एकमेकाला आव्हान देण्याचा जो काही प्रकार असेल तो अधिक जोमानं व्हावा अशा पद्धतीनं दोघांनाही मी माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला सामोरे जात असताना अनेक जागांवर दोन्ही किंवा तिन्ही पक्षांचे दावे असू शकतात. विदर्भातही असतील, विदर्भातही आहेत. अशा वेळी कसा त्यावर तोडगा काढला? तुम्ही 1990 सालापासूनचा जर संपूर्ण इतिहास बघितला तर 1990 सालात पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं निवडणुका लढल्या आणि त्या 1990 सालापासून जर तुम्ही गडचिरोली गोंदियापासून जर बघितलं तर सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे निवडून आलेले होते. भारतीय जनता पार्टीचे आलेले नव्हते, शिवसेनेचे आलेले होते. परंतु हळूहळू भारतीय जनता पार्टीनं मैत्रीच्या नावाखाली आमचा एक एक निवडून आलेला तिथला आमदार, आमचा उमेदवार पाडण्याचं काम केलं आणि आमच्या पक्षासमोर असं चित्र उभं केलं की इथं तुमचा उमेदवार पडतोय, आम्ही आमचा उमेदवार उभा करून आमचं नशीब आजमावतो. आणि शिवसैनिक
हे नेहमी इथून राजकारण करतात, इथून करत नाहीत। बस आपल्या विरोधकाला हरवायचं आहे, भाजप आपला घात करतोय हे आमच्या शिवसैनिकांच्या लक्षातच आलं नाही आणि त्याच्यात भाजपा वाढला। परंतु जर मूळ तुम्ही बघितलं असाल तर विदर्भामध्ये शिवसेनेला जनाधार आहे। आज तुम्ही बाहेर फक्त नजर मारली असाल तर केवढा मोठा उत्साह, केवढी मोठी गर्दी आणि उपस्थित शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची संख्या बघितल्यानंतर मी आज सांगतो, शिवसेना पूर्वीचं वैभव पूर्व विदर्भामध्ये मिळवेल। परिधान फुलला माझ्या दारी आणि फुलं पडते शेजारी असं काल उद्धव ठाकरे म्हटले। कुठेतरी मोठा भाऊ आम्ही असल्याचं त्यांच्या भावना होत्या, त्यातूनच ते बोलले। असं आहे की यावेळेला तुम्ही बघितलं असाल की महाराष्ट्रामधल्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांनी सभा घेतल्या। माझा उमेदवार कोण, त्याचा उमेदवार कोण याचा असा भेदभाव केला नाही। तर ज्या भारतीय जनता पार्टीनं उद्धव साहेबांचा एवढा मोठा घोर अपमान केला, एवढा मोठा विश्वासघात केला, मैत्रीमध्ये दगलबाजी केली, त्यांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा हा एक जबरदस्त अशा पद्धतीचा विचार घेऊन उद्धव साहेब बाहेर पडले आणि त्यांनी भाजपाला धडा शिकवला। उद्धव साहेबांनी इथं माझा उमेदवार की तिथं माझा उमेदवार हे बघितलं नाही, तर 48चे 48 उमेदवार माझे आहेत या न्यायानं ते लढले। त्यामुळं त्यांनी ते पारिजाताचं झाड फुलवलं, त्यांनी ते वाढवलं आणि फुलं जरी दुसरी कोणाच्या दरवाज्यात पडली असली तरी मला दुःख नाही, तर मला आनंद आहे, कारण हे पारिजाताचं झाड मी मोठं केलंय असा तो आनंद व्यक्त करण्याचा भाव होता। फडणवीस आणि त्यांचे काही लोक दंगल घडवणार होते अशा प्रकारचा आरोप प्रणिती शिंदेनी केला। प्रणित आमदार आणि आता विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांनी फडणवीसांच्यावर केलेला आरोप हा मी बघितला, मी ऐकला। पण तुम्हाला याच्यापूर्वीच सांगतो की 2 वर्षापूर्वीच मी हे भाकीत केलं होतं की पुढच्या निवडणुकीमध्ये ही भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम दंगली घडवू शकते आणि म्हणून मुस्लिम समाजातल्या तरुणांनी डोकी शांत ठेवा, डोकी भडकू देऊ नका। आपण हा भारतीय जनता पार्टीचा डाव असू शकतो, त्याला बळी पडू नका, हे विधान मी केलं होतं। आणि मुस्लिम समाजातल्या प्रमुख नेत्यांजवळ मी जाऊन भेटी घेतल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्रभर हा विचार पोचवा। त्याच्यामधल्या काही लोकांनी हा महाराष्ट्रभर विचार पोचवला आणि या बदल्यात माझ्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागरमध्ये यापूर्वीच तक्रार दाखल केली होती। हा विषय मी अगोदरच बोलून दाखवला होता। महाविकास आघाडीला मतदान करणे म्हणजे मोदींच्या योजना बंद पाडणे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, म्हणजे नेमकं काय म्हणायचं? चंद्रशेखर बावनकुळेंना मोदींच्या योजना तरी काय आहेत त्या माहिती आहेत का हो? चंद्रशेखर बावनकुळेंनी मोदींच्या योजना काय त्या कधी सांगितल्यात काय? मोदींच्या योजना म्हणजे कुठल्या? तर लोकांना आम्ही 15-15 लाख रुपये देऊ, कालाधन आणू, दिलं का? आम्ही बंद पाडली का ती योजना? आम्ही गॅस सिलेंडर स्वस्त करू, आम्ही पाडले का? वर्षाला तरुणांना 2 कोटी नोकऱ्या आम्ही देऊ, हे आम्ही बंद पाडलं का? 2022 पर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर होईल, हे आम्ही बंद पाडली का योजना? कुठल्या योजना आम्ही बंद पाडल्या? कुठल्याही आम्ही योजना बंद पाडलेल्या नाहीत। परंतु बावनकुळेंना सुद्धा माहिती आहे की नरेंद्र मोदींच्याकडे फक्त आणि फक्त विरोधकांच्यावर आरोप करणं हीच एकमेव योजना आहे, याच्यापेक्षा योजना कुठली नाही। राज ठाकरेंनी शिवसेना सोडली ही चूक केली असं भुजबळ म्हणाले काल। असं भुजबळ साहेब मला सुद्धा एकदा म्हणाले होते, जे राज ठाकरेंच्या बाबतीत बोलले ते भुजबळ साहेब मला पण एकदा म्हणाले होते की भास्कर, तुला शिवसेना सोडावी लागली, तू जर शिवसेना सोडली नसतीस तर शिवसेनेमध्ये खूप तू वरच्या पदावर असतास। मी शिवसेना सोडली, गणेश नाईकांनी शिवसेना सोडली, नारायण राणेंनी शिवसेना सोडली, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, पण तुला शिवसेना सोडावी लागली। तू जर शिवसेना सोडावी लागली, ती जर सोडली नसतीस तर तू खूप वरच्या पदावर असतात, असं भुजबळांनी त्यावेळेला सांगितलं। हे त्यांचं मत झालं, हे त्यांचं मन झालं की शिवसेना सोडल्यामुळं ज्यांचं नुकसान झालं त्यांच्या सकट, स्वतः सकट त्यांना वाईट वाटतं म्हणून ते बोलले। त्याच्यामध्ये त्यांचा काही वाईट हेतू होता किंवा वाईट हेतू असेल असं मला वाटत नाही। भुजबळांची कुठेतरी अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा नव्हती असं विजय वडेट्टीवारांनी खासगीत बोलले। विजय वडेट्टीवार खाजगीत बोलले म्हणजे तुमच्याजवळ बोलले, माझ्याजवळ खाजगीत बोलतील तेव्हा मी तुम्हाला खाजगीत येऊन सांगेन। रामटेकची जागा तुम्ही म्हणालात पारंपरिक जागा आहे तुमची, आता
लोकसभेमध्ये तुम्ही काँग्रेसला दिली, पण विधानसभा जी आहे ती रामटेकची ती शिवसेनेची नेहमीची आहे, मात्र तिथले काँग्रेसचे नेते आतापासूनच ती जागा आमची आहे अशा. असं आहे की लोकसभेमध्ये केवळ आम्ही रामटेकची आमची पारंपरिक जागा सोडली नाही, तर रामटेकची आम्ही निवडून आलेली जागा आमची सोडली 5 वेळा. 5 वेळा आलेली. कोल्हापूरची जागा सातत्याने निवडून येणारी आमची सोडली. आमची अमरावतीची जागासुद्धा सातत्याने निवडून येत होती, मागच्या वेळेला थोडी गडबड झाली, ती जागा आम्ही सोडली. अशा अनेक जागा आम्ही सोडलेल्या आहेत आणि म्हणून त्याची नोंद ही महाराष्ट्रातल्या जनतेकडे आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे सुद्धा याची नोंद आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. योग्य तो निर्णय होईल. रामटेकची जागा ही आमचीच निवडून आलेली आहे, ती आमच्याकडेच राहील. वायकरांच्या नातेवाईकांनी ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरला होता अशा प्रकारचा आरोप होतो आहे आणि त्या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी सुद्धा बोलवलं. असं आहे की ईव्हीएम हॅक करणं हा भारतीय जनता पार्टीचा हातखंडा आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी एकनाथराव शिंदे आणि त्यांचे उमेदवार रवींद्र वायकर. ढवळ्या पौजा शेजारी पोवळा बांधला तर गुण नाही तर वाण लागणारच, त्यांना लागलंच असणार. संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे, त्याचं खाऊ मीठ त्याचीच मारावी अशा पद्धतीचं वक्तव्य भाजप. आमचे नेते संजयराव राऊत यांनी भाजपाला दे माय धरणी ठाई केलेला आहे, त्यांना सळोखे पळो करून सोडलेला आहे. संजयराव राऊतांनी लिहिलेले अग्रलेख आणि त्यांनी केलेला एखादा आरोप, त्यांनी केलेली टीका ही देशभरातले विविध जे मीडियाचे चॅनल आहेत, ऑन एअर ज्याला म्हणतात, त्याच्यावर दाखवले जातात. त्यामुळं एकदा संजयराव कधीतरी म्हणाले होते की 1 राऊत 100 दाऊद, त्याची पुन्हा पुन्हा आठवण भाजपाला येत असेल. धन्यवाद. हिंदी में जानना चाहेंगे, बोलो. पूर्व विदर्भ की बैठक है क्या? आज पूर्व विदर्भ की बैठक, आज पूर्व विदर्भ की बैठक जो हमारी होने जा रही है, हो रही है, वो बहुत ही जल्दी महाराष्ट्र असेंबली की इलेक्शन हो जाएंगे और उस इलेक्शन में हम लोग जो भी पूर्व विदर्भ करके जो यहाँ का जो एरिया है वो मेरी शिवसेना नेते आदरणीय उद्धव साहब जी ने मुझे दे दिया है काम करने के लिए. तो उसमें उस एरिया से ज़्यादा विधायक यानी आमदार चुन के लाना यह हमारा फ़र्ज बनता है, हमारा कर्तव्य बनता है. उसी कर्तव्य को निभाने के लिए हमने हमारे एरिया के पांचों जो जिला होते हैं, डिस्ट्रिक्ट है, वहाँ के हमारे पदाधिकारी बुलाए हैं, ऑफिस बेरर बुलाए हैं. उनके साथ हम ज़्यादा से ज़्यादा चर्चा करेंगे और कौन सी जगह हम लड़ सकते हैं, जीत सकते हैं, इसका एक अच्छा खासा रिपोर्ट बना के हम हमारे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहब ठाकरे जी को सौंपने वाले हैं. महाविकास आघाड़ी की तरफ से हमेशा बोला जाता था कि शिंदेगढ़ से बहुत बड़ा जो एमएलए का जो लोग हैं वो आने वाले हैं, पर अभी शिंदेगढ़ की तरफ से बोला गया है कि उद्धव ठाकरेगढ़ में जाना कौन चाहता है? मुझे मालूम नहीं, लेकिन मेरे पक्ष प्रमुख कल उद्धव साहब ठाकरे जी ने और आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब ने खुले तौर पे आपके मीडिया के सामने अनाउंसमेंट किया है कि जो हमें धोखा देके भारतीय जनता पार्टी के साथ में जो गए हैं लोग, उनको हम वापस नहीं लेंगे, उनको हम हराएंगे ऐसा, और वो हराने की करने के लिए हम लोग यहाँ आए हैं. साहेब, एक शेवटचा प्रश्न, हा स्वबळावर लढण्याचा प्रयत्न आहे असं समजायचं आमचा? माझ्या पक्षप्रमुखांनी कालच जाहीर केलं आहे की आम्ही महाविकास आघाडीतर्फेच लढणार. त्यामुळं स्वबळावर लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि आमच्यासारख्या नेत्यांचं ते काम आहे. आपल्या पक्षप्रमुखाचे हात बळकट करण्याकरता म्हणून लोकशाही मार्गानं महाविकास आघाडीमध्येच राहून महाविकास आघाडीतर्फे जास्तीत जास्त जागा लढवणं हे आमच्यासारख्या नेत्यांचं कौशल्य आहे आणि ती आमची जबाबदारी आहे, ती पार पाडण्याकरता मी आलो आहे. नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण मिळून किती जागांवर आपली तयारी असणार आहे किंवा आजच्या आढाव्यातून त्यात? मी नागपूर शहरामध्ये 3 जागा मागणार आहे आणि नागपूर ग्रामीणमध्ये 4 जागा मागणार आहे. त्यात आत्ता मी शहराची बैठक घेतली. आम्ही पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर आणि मध्य नागपूर ह्या 3 जागा आम्ही मागणार आहोत. ग्रामीणची आता बैठक होईल, त्याच्यामध्ये ठरवलं जाईल. हिंगण्याबाबत विचार होईल. हां, हिंगण्याबाबत विचार होईल. हिंगणाबाबत होईल, रामटेक बाबत होईल, काटोलच्या बाबतीत होईल. दुसरा तो काटोलच्या बाबतीत नाही, परंतु काटोलच्या बाबतीत नाही.
कामठी बाबत होईल, उमरेड बाबत होईल, का नाही होऊ शकणार? 6 पैकी एकाच जागेवर फक्त काँग्रेस निवडून आलेली आहे, 2 जागेवर. बाकीच्या ठिकाणी आम्ही क्लेम करू. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.